सर्वांना नमस्कार, जय भीम. एप्स्टीन फाईल्स हा पूर्ण जगामध्ये माणुसकीला काळीमा फासणारा आणि आपल्या सर्वांना शर्मेनं मान खाली घालायला लावणारा अतिशय किळसवाना प्रकार. आणि या एप्स्टीन फाईल्समध्ये भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नाव येणं, अनिल अंबानी, हरदीप पुरी या जबाबदार लोकांनी थेट मोदीच्या आदेशावर एप्स्टीनशी भेटणं, एप्स्टीन सोबत ईमेलच्या माध्यमातून संवाद करणं, हे सगळे प्रकार आता पुराव्यानिशी बाहेर आलेले आहेत आणि पूर्ण देशाची आबरू ही जगभरामध्ये वेशीला टांगली गेलेली आहे. एप्स्टीन फाईल्समध्ये ज्यांची नावं आली अशा अनेक राजकारण्यांनी, उद्योगपत्यांनी राजीनामे दिले आहेत, जगामध्ये माफी मागितलेली आहे. पण नरेंद्र मोदी असतील, हरदीप पुरी असतील, अनिल अंबानी असतील, यांनी मात्र अजूनही या बाबतीत माफी मागितलेली नाही, आपले राजीनामे दिलेले नाहीत. ही अतिशय शर्मेची बाब आहे. म्हणूनच नरेंद्र मोदी हे RSSच्या इशाऱ्यावर चालणारे प्रधानमंत्री आहेत. पण आता एप्स्टीन फाईल्सच्या माध्यमातून हे सुद्धा समोर आलेलं आहे की हे एप्स्टीनच्या, डोनाल्ड ट्रम्पच्या इशाऱ्यावर नाचणारे प्रधानमंत्री आहेत. त्यामुळं असा अमेरिकेच्या इशाऱ्यावर नाचणारा प्रधानमंत्री हा आपल्या भारतीय नागरिकांचं संरक्षण करू शकत नाही, हा भारतीय नागरिकांचा विकास करू शकत नाही. त्यामुळं अशा प्रधानमंत्र्यापासून या देशाला धोका आहे. हा धोका रोखण्यासाठी येत्या 23 मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये संयुक्त मोर्चा 23 मार्च 2026 रोजी RSSचं मुख्यालय नागपूर या ठिकाणी हा मोर्चा होणार आहे. याचा जाब विचारला जाणार आहे आणि मोदी आणि RSSचे जे भोंगळ कारभार आहेत, जे यांचे नकाब आहेत, हे जनतेच्या दरबारामध्ये उघडे पाडण्याचं काम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर करणार आहेत. या मोर्चामध्ये आपण सगळ्यांनी लाखोच्या संख्येनं सहभागी व्हा. मी या मोर्चामध्ये येणार आहे, तुम्ही लाखोच्या संख्येनं सहभागी व्हा. जय भीम, जय संविधान.